मशिदीवरील अनधिकृत भोंगे बंद करण्यात गेल्या 2 महिन्यात मी मुंबईतला 41 आणि महाराष्ट्रातला 10 51 पोलीस स्टेशनला भेट दिली। 300हून अधिक मस्जिदीच्या भोंग्याची पाहणी केली। मुंबईत 80% मस्जिदीचे भोंगे उतरवण्याचं काम सुरू झालं आहे आणि मी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी जे सांगितलंय, आम्ही मुंबईकरांना वचन देतो, 1 महिन्याच्या आत इतिहासात पहिल्यांदा मुंबईत भोंगे मुक्त मुंबई होणार। महाराष्ट्रात जो बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळा उघडकीस आला आहे, देवेंद्र फडणवीस सरकारने 2,24,000 अर्जाची चौकशी सुरू केली आहे। मी भारत सरकारच्या गृह मंत्रालयाला या विषयात तक्रार केली होती। भारत सरकारचा गृह मंत्रालयात जे नॅशनल रजिस्ट्रार आहे, जे संबंध देशाचे जनगणना करते, त्याचा जन्म मृत्यू नोंद, यांनीही माझ्या तक्रारीची दखल घेतली आहे। महाराष्ट्रातील 10 शहरात यांची टीम हे चौकशीसाठी आली आहे। संभाजीनगर आहे, सिल्लोड आहे, मालेगाव आहे, अमरावती, अकोला। देवेंद्र फडणवीस सरकारने जे काम केलं त्याचा स्पष्ट प्रतिसाद 2024 विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात 2,24,000 अर्ज आले। 2025 मध्ये 24 अर्ज सुद्धा आलेले नाही। अशाच पद्धतीने मी मुंबईत फडणवीस सरकारने जे आवाहन केलं आहे, मुंबई उच्च न्यायालयाने पण आदेश दिला, मशिदीवरील अनधिकृत भोंगे बंद करण्यात। गेल्या 2 महिन्यात मी मुंबईतला 41 आणि महाराष्ट्रातला 10 51 पोलीस स्टेशनला भेट दिली। 300हून अधिक मस्जिदीच्या भोंग्याची पाहणी केली। मुंबईत 80% मस्जिदीचे भोंगे उतरवण्याचं काम सुरू झालं आहे। मुलुंड, भांडूप, घाटकोपर, कुर्ला, चुनाभट्टी, तर विद्याविहार ते मुलुंड 100% भोंगे मुक्त झालं आहे। मला आज या भोंगे मुक्त मुंबई, भोंगे मुक्त महाराष्ट्र करण्याच्या कामात काही पोलीस अधिकारी अडथळे घालत आहेत, बनवाबनवी करीत आहेत। त्या पोलीस अधिकाऱ्यांना मी आज वॉर्निंग देऊ इच्छितो। मुंबई उच्च न्यायालय, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि मुंबईच्या जनतेला धाब्यावर बसवून जर कुठला पोलीस अधिकारी मनमानी करत असेल आणि मशिदीला भोंगे लावण्याची परवानगी देणार असेल, त्या पोलिसांवर कारवाई होणार। माझ्याकडे वडाळा ट्रक टर्मिनल पोलीस स्टेशनचं पत्र आहे। 3 दिवसापूर्वी त्यांनी हे उत्तर मला पाठवलं आणि त्यात लिहिलं आहे की आम्ही वडाळा ट्रक टर्मिनल पोलीस स्टेशनच्या आधी 14 मशिदीच्या भोंग्याला परवानगी दिली आहे। मी मुंबई पोलीस आयुक्तांना आवाहन करू इच्छितो, या पोलीस अधिकाऱ्याला ताबडतोब निलंबित केलं पाहिजे। अशाच पद्धतीने एंटोबिल पोलीस ठाणे
त्यांनी स्पष्टरित्या मला उत्तर पाठवलंय, आम्ही 11 मस्जिदीवर भोंग्यांना अधिकृत परवानगी दिली आहे. फक्त एवढंच नव्हे, परवानगी कशा पद्धतीने दिली जाते, जी इस्माईल हाजी अलाना चॅरिटेबल ट्रस्ट. अरे चॅरिटेबल ट्रस्ट आणि परवानगी कशासाठी लिहिलं काय, लाऊड स्पीकर इन्फॉर्मेशन इन अवर एज्युकेशन सेंटर. म्हणजे एज्युकेशन सेंटरच्या नावाने परवानगी घेतली जाते, दिली जाते आणि लावले जाते मोठमोठे भोंगे. आता संस्थावर पण कारवाई झाली पाहिजे अशी मागणी मी देवेंद्र फडणवीस सरकारनं केली आहे. वास्तविकरित्या हे पहा, मुंबईतले 80% पोलीस स्टेशन, त्यातलं एक उदाहरण देतो तुम्हाला. शिव पोलीस ठाणे, सायन पोलीस स्टेशन, त्यांनी स्पष्टपणे लिहिलंय, कोणत्याही मशिदीवर भोंगे नाहीत, आम्ही मशिदीवर भोंगे लावायला परवानगी दिली नाही. हे पोलीसचं उत्तर आहे. मशिदीवर 15 इंच बाय 10 इंचचे भोंगे लावण्याची परवानगी देता येते. सॉरी, बॉक्स स्पीकर, मशिदीवर भोंगे बेकायदेशीर आहेत. लाऊड स्पीकर, बॉक्स स्पीकर 15 इंच बाय 10 इंच. आणि मी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी जे सांगितलंय, आम्ही मुंबईकरांना वचन देतो, एका महिन्याच्या आत इतिहासात पहिल्यांदा मुंबईत भोंगे मुक्त मुंबई होणार. मी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांना एक पत्र लिहिलं आहे. हा एक दुसरा विषय आजपासून मी सुरू करीत आहे. दहशत माजवण्यासाठी, लेन जिहादसाठी हे जे मुस्लिम माफिया आहेत, ते हिंदू वस्त्यांमध्ये, जैन वस्त्यांमध्ये जाणून बुजून बकरे कापतात. माझ्याकडे त्या अनेक तक्रारी आलेल्या आहेत. बकरी ईदचा बहाणा असतो, बकरे कापले जातात. सोसायटीचा, चाळीतला जुना बिल्डिंग असतात, त्याच्या प्रांगणात हे बेकायदेशीर आहेत. न्यायालयाने पण आदेश दिलायत आणि पोलीस याच्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. यानंतर मुंबईत कुठेही खुल्यामध्ये, कुठल्याही सोसायटीचा कंपाऊंड मध्ये बकरा कापू दिला जाणार नाही. आणि या दुर्लक्ष करणारा पोलीस अधिकाऱ्यांना पण आम्ही सोडणार नाही. तुम्ही हा जो बकरीचा विषय काढला, 7 तारखेला बकरीद आहे, परंतु गेल्या वर्षी पार्क साईडमध्ये एक मोठा वाद निर्माण झाला. तिथे पोलिसांनी आणि पालिकेने प्रोटेक्शन दिलं होतं बकऱ्या कापायला. त्यांचं म्हणणं होतं की ही जुन्या परवानग्या आहेत त्यांच्याकडे, म्हणून प्रांगणात बकऱ्या काटल्या जातात. पण तिथे स्थानिक हिंदू आणि यांच्यामध्ये खूप वाद. महापालिकाने पोलीस अधिकाऱ्यांना चेतावणी देतोय, कोणतीही परवानगी दिली नाहीये, कोणतीही परवानगी देता येत नाही. मुंबई उच्च न्यायालयात आदेश आहेत आणि राज्याचे नियम आहे, कायदे आहेत. कुठल्याही वस्तीत, बिल्डिंग मध्ये, इमारतीत, चाळीत बकऱ्या कापता येत नाही. हे पोलीस अधिकारी, महापालिका अधिकारी यात घाबरतात किंवा दाबतात किंवा अन्य कारणाने यापुढे आता चालणार नाही. जसं मी 50 पोलीस स्टेशनची व्हिजिट केली आहे, अशा वस्त्यांमध्ये मी आता सोमवार पासून भेट देणार आहे की जिथे गेल्या वर्षी बकरा कापल्या गेल्या होत्या, आणि मी बघतो कोण तिथे यावेळी बकरा कापतोय. आणि असं जर पोलीस आणि पालिकेने परवानगी दिली तर परवानगी देण्याचा प्रश्नच नाही, देऊ शकत नाही. जर पोलीस आणि महापालिका अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर परवानगी दिली तर त्यांना घरी जावं लागणार. जो महाराष्ट्र सरकार ने बांग्लादेशी के विरुद्ध में, उनके बोगस जन्म प्रमाण पत्र के विरुद्ध में मुहिम चलाई है, 2024 विधानसभा चुनाव के दरमियान 2,24,000 लोगों ने अर्ज किए थे.
उस सबकी जांच करने के आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने दिए हैं। मैंने इस संबंध में केंद्रीय गृह मंत्रालय को शिकायत की थी। अब केंद्र सरकार का जो नेशनल रजिस्टर है, जो नेशनल सेंसस डायरेक्टर है, उनका प्रतिनिधिमंडल उनकी विशेष जांच दस्ता महाराष्ट्र के 10 शहरों में जा रही है। जांच पूरी हो गई है। सिल्लोड हो, मालेगांव हो या फिर संभाजीनगर, अकोला, अमरावती, 2,24,000 में से एक भी व्यक्ति के पास पूरे से कागजात नहीं हो गए, बनावटी फर्जी दस्तावेज हो गए, उनका सर्टिफिकेट रद्द होगा। हमने जो दूसरा मामला उठाया है, भोंगा लाउडस्पीकर मुक्त मुंबई, महाराष्ट्र। मुंबई में 80% मस्जिदों पे से लाउडस्पीकर निकालने का काम शुरू हो चुका है, पूरा हो चुका है। 20% बस्तियों में अभी पुलिस की ढिलाई, कुछ जगह पर पुलिस अभी भी वडाला पुलिस स्टेशन, वडाला ट्रक टर्मिनल पुलिस स्टेशन, एंटोविल पुलिस स्टेशन अनधिकृत तरीके से मस्जिद के ऊपर लाउडस्पीकर भोंगे बैठाने की परमिशन दे रहे हैं। आपको प्रार्थना करनी है तो आपको 10 इंच बाय 15 इंच के बॉक्स स्पीकर की परवानगी मिलेगी। 1 महीने के अंदर मुंबई पूरा या अनधिकृत मस्जिद या अनधिकृत लाउड स्पीकर से मुक्त हो जाएगा। मैंने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री से एक और पत्र लिखा है कि ये जो मुस्लिम गुंडों की माफियागिरी अभी दिन ब दिन बढ़ती जा रही है, बिल्डिंग के, मस्जिद के, सोसाइटी के अंदर अभी मस्जिद के नाम से लाउड स्पीकर लगाए जाते हैं और बकरीद का बहाना करके गत बार मुंबई की 100 बस्तियों में जो गुजराती है, हिंदू है, महाराष्ट्रियन है, जैन है, वेजिटेरियन है, उन बस्तियों में या मिक्स बस्तियों में ये मुस्लिम माफिया गुंडों ने वहां पर जबरदस्ती से बकरे काटे। पुलिस ने वहां के नागरिकों के विरोध के बावजूद वो कटने दिए। इस बार हम वो होने नहीं देंगे। मैं देवेंद्र जी की सरकार से प्रार्थना करूंगा, कानून है, कोई भी खुले में बकरा काट नहीं सकता, सोसाइटी में काट नहीं सकता। सोमवार से उन 100 बस्तियों का मैं दौरा करने वाला हूं। इस बार इसके निमित्त मुंबई में एक भी जगह पर गैर कानूनी पद्धति से हम बकरा कटने नहीं देंगे। लेकिन कुछ जगहों पर लास्ट ईयर देखा गया कि पुलिस प्रोटेक्शन में बकरे काटे गए हैं। बीएमसी के अधिकारी भी वहां पर मौजूद थे। ऐसे मामले में क्या कई जगह विवाद हो जाते हैं। वास्तव में परमिशन मिल नहीं सकती, मुंबई उच्च न्यायालय का आदेश है। अब ये पुलिस की ढिलाई है या महापालिका अधिकारी के अपने कुछ कारण हो गए, अब की बार ये नहीं होने देंगे। और इसलिए अभी से मैं वो जो मुस्लिम माफिया गुंडे जो वास्तव में मिक्स बस्तियों में इस प्रकार से अनधिकृत मस्जिद खोल देते हैं, लाउडस्पीकर लगाते हैं, बकरे काटते हैं, उनको भगाते हैं। इस प्रकार से वो लेन माफिया, भू माफिया अब नहीं होगा। तो ये काटने का जो परमिशन मिलता है ऐसा बताया जा रहा है, ऐसा कुछ है सर? वास्तव में उसके लिए एक बंद जगह चाहिए। उसके जो ऑफिशियल लाइसेंस शॉप है वहां पर मुंबई में जो चलता है वो तो खुलेआम काटते हैं जानबूझकर। वहां की जो जैन बस्ती है, जो शाकाहारी, जो हिंदू बस्ती है, उनमें दहशत फैलाने के लिए काम किया जाता है। उनकी जगह खाली करवानी है। अब नहीं होगा। अब कानून का पालन, 1 महीने में 100% मस्जिद के अनधिकृत भोंगे गायब हो गए और अब की बार बकरीद में एक भी बकरा खुले में कटने नहीं देंगे। सर एक अलग सवाल है सर, विरोधी कह रहे हैं कि तिरंगा रैली जो है बीजेपी की राजनीति है, आप किस तरीके से देखते हो सर? सिर्फ बीजेपी के ये कहकर देश की जनता का अवमान नहीं करना चाहते।
देशभक्ति किसी एक व्यक्ति की बपोती नहीं हो सकती। भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय विचारधारा में मानते हैं। नरेंद्र मोदी जी ने आज हर एक देशवासी अपना सर ऊंचा करके चल रहा है, तो तिरंगा रैली पूरे देश में निकल रही है, अलग अलग संस्थाएं निकाल रही है, कहीं पर भाजपा भी निकाल रही है, लेकिन पूरा देश में आज राष्ट्रभक्ति है। किरीट जी, अबू आजमी उन्होंने सीएम से मुलाकात की है और आप जो मुद्दे का विषय लेके चल रहे हो, उनका कहना है कि ये सभी धर्मों को भी लागू होगा और कोर्ट ने डेसिबल के बारे में कहा गया और सिर्फ एक ही धर्म को आप टारगेट कर रहे हो, इसके बारे में सभी मौलाना को बोलकर एक कार्रवाई के लिए मीटिंग होगी। क्या किसी की हिम्मत नहीं, किसी ताकत नहीं है, कोई भी पार्टी का, उद्धव ठाकरे सेना का नेता हो, कांग्रेस का हो या अबू आदमी एमआईएम का हो, मुंबई महाराष्ट्र में अनधिकृत लाउड स्पीकर नहीं बजेंगे। मुंबई उच्च न्यायालय है, आप जाइए ना वहां पर, उद्धव ठाकरे और संजय राउत जाए वहां पर, अबू आदमी जाए न्यायालय में, और इसके लिए दिन में 5-5 बार घंटों तक मीनार के ऊपर इतने बड़े बड़े भोंगे, 10-10 भोंगे, ये कौन से धर्म में बैठता है? ये नहीं चलेगा। मराठीत अबू आझमी यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांचं म्हणणं असं होतं की एकाच धर्माला टार्गेट केलं जात आहे। डेसिबलचा कोर्टाचा विषय आहे, परंतु सगळ्या मौलानांना बोलून एक बैठक मुख्यमंत्र्यांबरोबर केली जाईल, कसं पाहताय? मुख्यमंत्रीचे माझं आमचं दोघांचं फार स्पष्ट मत आहे, बेकायदेशीर एक पण भोंगा राहणार नाही। अबू आझमीला, उद्धव ठाकरेला, राहुल गांधीला जर कायद्यात बदल असेल, त्यांनी जावा न्यायालयात, त्यांनी संसदेत आणावं बिल, विधेयक। ध्वनी प्रदूषण जो कायदा आहे त्याचा अंमल केलं जाते, ते मान्यवर राहुल गांधी जे पिताजी राजीव गांधी ने प्रदूषण इन्व्हायरमेंट एक्ट 1987-88 मध्ये मंजूर केला आहे, अंमलबजावणी आम्ही करतोय। म्हणून अबू आझमी की काँग्रेसचे खासदार आमदार किती भटकू द्या, मस्जिदीवर भोंगा राहणार नाही।